जे लिहिलंय त्या पद्धतीनेच आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करावं लागणार आहे, तेच आपल्याला अभिप्रेत आहे आणि त्या कामासाठी बाबासाहेब आपण वेळ द्याल ही अपेक्षा करतो। पत्राची सुरुवात अशी आहे, स्थळ स्वर्ग, वातावरण धीर गंभीर, कैलासवासी शंकरराव चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे, प्रमोद महाजन चिंतामग्न बसलेले आहेत। हलकीशी वाऱ्याशी झुळूक आली, झुळकी सरशी पडदा अलगद बाजूला गेला, तोच मराठवाड्याचा अथांग समुद्र अर्थात नाथसागर दिसला। तुमचे नेते म्हणजे चव्हाण साहेब त्यावेळेस विलासराव देशमुख साहेब असं म्हणले, विलासराव देशमुख साहेब म्हणले, चव्हाण साहेब बघा हळूहळू का होईना पण नाथसागराच्या डाव्या उजव्या काल्यातनं दुष्काळवाडा ही ओळख वाहत जाते। पण एवढं म्हटल्याबरोबर शंकरराव चव्हाणांनी त्यांना अडवलं। शंकरराव चव्हाण साहेब असं म्हणले, शंकरराव साहेब अस्वस्थ स्वरात बोलले, तुम्ही काय सांगणार आहात ते मला कळलं। किती कष्टातून निजामाच्या जोखंडातून अनेकाच्या बलिदानातून मुक्त झालेला हा मराठवाडा स्वतंत्र भारतातील आमच्या पहिल्या पिढीने तुमच्याकडे सोपवला होता। विलासराव हे करताना ना रस्ते होते ना शाळा, पण शक्य ते अशक्य करीत विरोधाला विरोध म्हणून नव्हे तर विकासासाठी विरोध म्हणत विरोधकांनी ही भक्कम साथ दिली। म्हणूनच आज काठोकाठ भरलेला गोदामाय विकासाची समृद्धी महामार्ग दिसत आहे। पण आता जे दिसतंय जे होतंय ते बघून चीड येते असं म्हणत शंकररावांनी स्वतःची मूठ आवळली। त्यावेळेस शिवाजीराव पाटील निलंगेकर असं म्हणाले, निराश्वरात असं म्हणाले की रामानंद तीर्थ यांच्या स्वप्नात पार तर किल्लाडीसारखं उद्ध्वस्त झालं। शंकरराव राजकारण आपणही केलं, सत्तेसाठी आपणही गटबाजी केली, आपणही भांडलो, पण सगळं होतं नैतिकतेला धरून। म्हणून आपला आदर्श घेऊन मुंडे महाजन यांचे देशमुखाशी असलेले वैर केवळ निवडणुकीपुरतं असतं। एकदा का मतपेटी बंद झाली की वैर 5 वर्षी बंद होतं हे ह्या त्रिकुटांनी सांगितलं असं निलंगेकर साहेब म्हटले। त्यावर महाजन असं म्हणाले, प्रमोद महाजन, होय साहेब, हा जो काही कालवा दिसतोय ज्यानं बीडमध्ये क्रांती केली, सगळं कसं सुजलाम सुचलाम झालं, जिथं गवत उगत नव्हतं तिथं ऊस पिकतोय, परंतु आपल्या नंतरच्या पिढीला महत्वाकांक्षा इतक्या राक्षसी होतील, कधी कधी वाटत नव्हतं गोदाकाठावर आपल्याच माणसाच्या रक्ताचे पाठ होतील असं कधी विचारही आला नव्हता। यावर सगळ्यात शेवटी गोपीनाथराव मुंडे असं म्हणाले, याच गोदाकाठी टाळ मृदंगाचे स्वर ऐकायला मिळत होते, माऊलीचे अभंगी गायले जात होते, एकनाथ नामदेवाची सहिष्णुता जोडली जात होती, कबर फोडून फेकण्याची विषारी भाषा कानावर येत नव्हती, माणूस मेल्यावर वैर संपतं ही सांगणारी संस्कृती आपली होती, कबर उकडू म्हणणाऱ्यांचा त्या हुकूम आहे असं म्हणणाऱ्यांची सुद्धा मुळाच्या टाळीवरचं लोणी खायची तयारी सुरू झालेलं आहे। ह्या सगळ्याचं बोलणं ऐकत असताना शेजारच्या रूममध्ये स्वामी रामानंद तीर्थ होते, ते उठून बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं, माझ्या खोलीत तुमची चर्चा ऐकू येत होती, राहवलं नाही। एक सांगतो, नाथसागरात इथली पाणी टंचाई दूर केली, पण आता नैतिकतेची टंचाई निर्माण झाली आहे। ती त्या मागचा अंधारात चुपचुपपणे नैतिकतेचा चाटून पुसून खाणारा बोका मात्र कुणीही पाहत नाही। हा बोका म्हणजे कुणी एक नाही, तो एक व्यवस्था आहे। शासन प्रशासन वाळवीप्रमाणे घुसलेला आहे। प्रत्येक जण स्वतःतील हा बोका जेव्हा बाहेर काढेल तेव्हाच मराठवाडा सुजलाम सुफलाम झालेला असेल। याच कामासाठी आपल्याला बाबासाहेब पुढच्या काळात काम करायचंय, हेच आपल्या नेत्याला वर अभिप्रेत आहे, तेच आपण सगळ्यांनी खाली काम केलं तर तुम्हालाही मराठवाड्यात खूप मोठं भवितव्य आहे।